सरसरीत आणि मस्त सुसला आहे। नक्कीच तुम्ही ट्राय करा, खाल्ल्याशिवाय राहणार नाही। सुसला। मी आता स्कूलमधून घरी आलेली आहे आणि प्रणीत आता येईल। आणि आजचा दिवस आज भरपूर आम्ही गेम्स खेळलो स्कूलमध्ये आणि स्टडी पण होती मुलांची। आणि मुलांना आम्ही ॲक्च्युली 4 सब्जेक्ट आहेत आमचे, नर्सरी, LKG, UKG आमचं क्लासेस आहेत। नर्सरीला फक्त 2च विषय आहेत, ते म्हणजे इंग्लिश आणि नंबर्स। आणि LKG आणि UKGसाठी आम्ही LKG आणि UKGसाठी आम्ही 4 सब्जेक्ट ठेवले, ते म्हणजे इंग्लिश, मॅथ्स, कन्नडा आणि हिंदी असे 4 सब्जेक्ट आहेत। रोज 2 सब्जेक्ट होते, एक इंग्लिश आणि हिंदी, कन्नडा आणि मॅथ्स, असं 4 विषय आम्ही मुलांना शिकवतो। आणि मुलं एकदम छान आहेत आमची। एक दिवस तुम्हाला मी नक्की दाखवते की आता ना आमची UKGची मुलं आहेत, त्यांना इतकं छान त्यांचं हँडरायटिंग आहे, तुम्हाला मी सांगते। ॲक्च्युली एक मुलं आहेत, त्यांना कन्नडा म्हणा किंवा हिंदी म्हणा आणि इंग्लिश म्हणा, कर्सिव्ह रायटिंग इतकं छान लिहितात। संडे मंडे स्पेलिंग सांगतात आणि ONE1 सांगतात, 1 to 100 विथ स्पेलिंग सांगतात। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, कन्नडामध्ये अ टू आहा, क टू न्य, त्याच्यानंतर हिंदीमध्ये सुद्धा अ टू आहा, क टू न्य, म्हणजे स्वर आणि व्यंजन कन्नडा आणि हिंदीचे दोन्ही त्यांनी सांगतात। इतकं मुलं छान आहेत आणि पिकअप करतात आणि नक्कीच ते तुम्हाला एक दिवस मी दाखवणार आहे। आणि आता प्रणीत याची वेळ झालेली आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करणार आहे, ते म्हणजे काय ते तुम्ही आता पुढे बघा। तर चला मग बघूया, प्रणीत आल्यानंतर मी त्याच्यासोबत शेअर करते व्हिडिओ। आणि ताता पनीता ताता सांगते तर बघा, लातला थेल कला आणि काका कला पन्नीच्या 1 2 3 4। हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? आज ना प्रणीत स्कूलवरून घरी आलेला आहे आणि ना फार दिवसातून ना इतके दिवस झाले पाऊस होता आणि आज इतकं छान असं ऊन पडलंय। चला मग तुम्हाला ऊन दाखवते आणि माझं गार्डन जरा तुम्हाला फिरून दाखवते। चला मग। बघा माझी झाडं कशी झाले, हे बघा। आणि ह्याच्याने मी पाणी घालते आणि हे खुरपं। आणि हे परवा मी झाडं कट केले होते आणि हे पण कट केले होते, ह्याला पण छान असं पानं आलेले आहेत। आणि हे पण झाड बघा किती छान झालंय। आणि हे आहे जास्वंदाचं झाड। आणि आजचं वेदर बघा किती छान झाले, ऊन होतं, भरपूर ऊन आहे आज, छान आहे ऊन। आणि इथं बघा माझं हे ॲलोवेराचं झाड, छत्ते मस्त आलेत ना ॲलोवेरा। त्याच्यानंतर हे बघा, हे शोचं झाड, हे बघा हे पण शोचं झाड आहे। आणि हे पण मी बकेटमध्ये लावले ॲलोवेरा, ह्याची ग्रोथ बघा, बघितलंच नाही, अरे बापरे। यात पण हे प्रणीशाची सायकल होतं, त्या सायकलला पाठीमागे ते लावलेलं असते ना ते कॅरेज, त्याच्यात मी हे ॲलोवेराचं झाड घातलं आहे। हे बघा छानच आले ना मस्त तसं। घराला कलर लावत होता ना तेव्हा हे बकेट कलरचे बकेट होते, तेव्हा ह्याच्यामध्ये ना हे बघा मी पामचं ट्री लावले बघा। हे बघा हे पामचं ट्री बघा किती मोठे आले। आणि ही माझी विहीर आहे, विहिरीवरती आता सध्या मी हे पाईप ठेवलेला आहे। आता पाऊस हे होता ना, धुवायचं होतं म्हणून। ही प्रणीशाची गाडी। आणि बाहेर आता हे टेरेसवरून आलेलं असं पाणी हे झालंय। हॅलो। आणि हा बघा प्रणीत स्कूलवरून आता येऊन बसलेला आहे आणि आता पाहिजे म्हणे त्याला खायला। आणि हे माझी गली प्रणीशा, तिला पण आता खाऊ पाहिजे, मम्मा खाऊ। येस चलो विल डू खाऊ। प्रणीत फ्रेश व्हायला गेला, आता त्याच्यासाठी खाऊ करूया। ही बघा कशी थांबले, हिची सवयच आहे असे वर बसायची गॅलरीवरती। ही फार एक्सपर्ट झाली ह्याच्यामध्ये, असं चढून बसायला वरती, पूर्वीपासूनची सवय आहे।
एकदम छोटू बेबी होती तेव्हापासूनची सवय आहे आणि हिची सर्कस अशीच चालू असते प्रनिशाची. आणि हे आमचे रेनकोट पडलेले आहेत. असंच मी स्कूलवरून आता आले तेव्हाच फार कंटाळा आला होता म्हणून टाकले ते असेच. आता मी त्याला व्यवस्थित नंतर लावून देते. चला मग आता आपण सुसला करूया. सुसला म्हणजेच सुसला हा चिरमुऱ्याचा सुसला असतो. आणि आता चिरमुरे मी घेतले आहेत आणि चिरमुऱ्याला ना पाण्यामध्ये सोक करून घ्यायचं, म्हणजे भिजवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये असं फुल पाणी असं घालून ठेवायचं आणि म्हणजे पाणी सोक होऊस तोपर्यंत. आणि आता ना बारीक असा कांदा चिरून घ्यायचा. कांदा, टोमॅटो आणि मिरची चिरून घ्यायचं. टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचं. प्रनिशा बघा तिथं काय चालले प्रनिशाचं. प्रनिशाला ना काजू खायचा आहे म्हणून ती फ्रीज उघडून मी फ्रीजमध्ये काजू ठेवले ते येऊन उघडून खाऊन चालली ती. आणि टोमॅटो पण चिरून झालेला ई बघा प्रनिशा. बारीक मिरची पण चिरले आणि कढईत तेल गरम करायला घेतले मी. आता गॅसवर ठेवले कढई. त्याच्यानंतर फोडणीसाठी जिरे, मोहरी, त्याच्यानंतर जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतरच कांदा घालून घ्यायचा. कांदा बारीक चिरून घ्यायचं आणि त्याच्यासोबतच मिरची घालायचं आणि छान असं भाजून घ्यायचं. गुलाबी होऊस तोपर्यंत भाजायचं. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ताला पण छान असं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर टोमॅटो घालायचं. टोमॅटोला पण परतून घ्यायचं. टोमॅटो नंतर हळद घालायचं, 1 चमचा हळद आणि मीठ पण सोबतच घालायचं. त्याच्या मीठ घातलं की टोमॅटो ना मऊ पडते ना, त्याच्यासाठी मीठ पण घालून घ्यायचं आणि ते परत एकदा फ्राय करून घ्यायचं. छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता बघा हे चिरमुरे भिजत घातलं होतं ना मी, ते चिरमुऱ्याला चांगलं घट्ट असं त्यातलं पाणी काढून घ्यायचं सगळं आणि मग कढईत घालायचं. मग असं पाणी काढून घ्यायचं, पिळून काढून घ्यायचं पाणी, जेणेकरून थोडंसं पण पाणी त्याच्यामध्ये जाऊ नये असं. आणि हे आहे ना फुटाण्याची पावडर आहे. फुटाणे 100 ग्रॅम फुटाणे त्याची पावडर करून घेतले. छोटा चमचा आहे तर त्या चमच्यानं 1 आणि 4 चमचा मी फुटाण्याची पावडर घातली. फुटाण्याच्या पावडरनं फार छान टेस्ट येते. त्याच्यानंतर चांगलं ना असं मिक्स करून घ्यायचं आणि ना कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची. ह्याची टेस्ट हे तुम्हाला वाटत असेल की जणू काय पोहेच आहे, पण ह्याची टेस्ट वेगळी होते आणि पोह्याची पण टेस्ट वेगळी होते. तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि फारच छान होतात. आता मी नाश्त्याला घ्यायला लागले. शेखर नव्हते ना म्हणून मी, प्रनिशा आणि प्रणीत तिघं पण बसून संध्याकाळचा ब्रेकफास्ट एकदम मस्त चरचरीत आणि मस्त सुसला आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा, खाल्ल्याशिवाय राहणार नाही. सुसला कसा वाटला सुसला आणि सुसल्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा कशी होती रेसिपी. आणि एकदम छान आहे, इझी आहे, पटकन बनते आणि फार टेस्टी होते. नक्कीच तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय बाय.